नानकेट प्रत्येकालाच आवडतं, पण बाहेरून नानकेट आणायचं म्हटलं की ते डालड्यात बनवलेलं असतं, वनस्पती तुपात बनवलेलं असतं. त्यामुळे बऱ्याच जणांना ते आवडत नाही, त्यामुळे ते खायचं टाळतात. पण आज आपण अगदी साजूक तुपात मस्त असं छान नानकेट कसं तयार होईल ते बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती सुंदर असे हे नानकेट झालेले आहेत. तर हे नानकेट करण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहूयात. तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. बघू शकता मेजरमेंट तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि कमी जास्त झालं की थोडंसं चव बिघडू शकते, त्यामुळे माप हे परफेक्ट असं घ्यायचं आहे. तर या बाउल मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. आता याच बाउलने 1 बाउल समान ठेवायचं किंवा तुम्ही वाटी ठेवली तरी चालेल. त्याच बाउलने मी पिठी साखर मिक्सरवर दळली, छान अशी साखर दळली, त्याची पिठी साखर तयार केली. ती याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची. तूप आणि साखर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे छान असं एकत्र करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने सगळं मिक्स होईपर्यंत थोडंसं 1-2 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तूप आणि साखर छान असे मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने. बघू शकता छान असे मिक्स झालेले आहेत. आता काय करायचं आहे, हे व्यवस्थित मिश्रण फेटून घ्यायचं आहे. हाताने पण फेटून घेऊ शकता किंवा विक्सने पण फेटू शकता. तर व्यवस्थित फेटून घ्या अशा पद्धतीने. इतपत फेटायचं आहे की त्याचा रंग बदलेपर्यंत तुम्हाला फेटून घ्यायचा आहे. पांढरा रंग येईपर्यंत तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे. नंतर ते चेक करायचं. पण हे फेटलेलं मिश्रण परफेक्ट फेटलं आहे की नाही हे कसं करायचं, तर ह्याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगते, तर तुम्ही बघू शकता. तर व्यवस्थित हे फेटून घ्यायचं. हाताने घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. खूप छान हलकी फुलकी नानकटाई तयार होते. अशा पद्धतीने हे फेटत राहायचं. इथे 10 मिनटं जातात, जास्त नाही, 10 मिनटं तुम्हाला इथे थोडंसं फेटणं गरजेचं आहे, कारण तिथून पुढे आपली रेसिपी त्याच्यावर अवलंबून आहे आणि खूप सुंदर होते. हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे फेटून झालेलं आहे. आता परफेक्ट फेटलेलं आहे का कसं करायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे मिश्रण टाकायचं. तर मी टाकून बघितलं पण मिश्रण तळाशी येते, त्यामुळे अजून 2 मिनटं हे मी फेटून बघते. अशा पद्धतीने बघू शकता हलकं फुलकं होईपर्यंत, छान पांढरा रंग येईपर्यंत, पूर्ण असा पांढरा शुभ्र रंग येईपर्यंत तुम्हाला हे फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित फेटायचं. फेटण्यासाठी मेहनत थोडीशी करावी लागते, रिझल्ट एकदम 100% मिळतं. तर बघू शकता व्यवस्थित छान असं फेटून घ्या. आता चेक करूयात आपण. आता इथे मी बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून बघूया. हे बघा त्याच्यामध्ये हे मिश्रण मी टाकते. हे बघा मस्त मिश्रण याचं वरती आलेलं आहे अलगद. जेव्हा व्यवस्थित फेटलं जात नाही ते तळाशी जाऊन बसतं. आता हे पाण्यावर तरंगत आहे, म्हणजे परफेक्ट असं हे आपलं मिश्रण आपण साखर आणि तूप छान असं फेटलेलं आहे. आता इथे माझ्याकडे पुरणाची चाळणी आहे. ही पुरणाची चाळणी मी याच्यावरती ठेवते. याच्यामध्ये मी घालत आहे, ज्या बाउलने तूप घेतले, ज्या बाउलने आपण साखर घेतली, त्याच बाउलने इथे मी 2 वाट्या मैदा घेत आहे. ठीक आहे. तर एक प्रमाण वाटीचं परफेक्ट तेच ठेवायचं, बदलायचं नाही. आणि आता ज्या बाउलने आपण 2 वाट्या मैदा घेतला होता, आता काय करायचं, 2 चमचे, 2 पोहे खाण्याचे चमचे असतात ना, त्यांनी 2 चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरची आहे, त्याच्याऐवजी तुम्ही दूध पावडरही घालू शकता. आणि इथे मी पाव चमचा सोडा घातलेला आहे. हे मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप असं दाबून करायचं नाही. काय होईल मग ते तूप असं वितळत जाईल आणि आपलं पीठ सुद्धा हे असं पातळ हो जाईल. हलक्या हाताने व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं. कणिक मळतो अशा पद्धतीने जोर नाही लावायचा, हलकं हलकं अशा पद्धतीने मळून घ्यायचं. बघा मूठ छान तयार होत आहे. सावकाश व्यवस्थित मिक्स करायचं. हां, जर वाटलं की तूप कमी पडत आहे तर एखादा चमचा वरून घालू शकता, पण काही गरज वाटत नाही मला. तर बघू शकता व्यवस्थित असं थोडंसं सुरुवातीला वाटतं ते कोरडं आहे, पण ते कोरडं नसतं. तूप व्यवस्थित साखर ते पीठ मिक्स झालं की छान असा गोळा तयार होतो. जर वाटलंच तुम्हाला की इथे तूप कमी आहे तर तुम्ही एखादा चमचा तूप घालू शकता. अशा पद्धतीने हे मिश्रण करायचं आहे. आता थोडं मळून घ्यायचं आहे, हलक्या हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं एकत्र आणि स्मूथ झालेलं आहे पीठ. हलकं मळून घ्यायचं, खूप जोर द्यायचा नाही, नाहीतर त्याचं तूप सुटायला तयार होईल. एक छान असा गोळा करायचा अशा पद्धतीने. बघू शकता किती छान असा सुंदर असा गोळा झालेला आहे. तुपाचं साखरेचं प्रमाण परफेक्ट असं झालेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण याचे सुंदर गोळे करूया.
हे भिजेपर्यंत आता इथे मी कढई ठेवली प्रीहीट करायला. आपण कढई ठेवूया, तुमच्याकडे पातेला असेल तरी चालेल. त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आणि झाकण ठेवलं, थोडीशी गरम होईल तोपर्यंत इथे मी छान असे गोळे करते. आता इथे मी पेड्याच्या आकाराचे गोळे करते. तुम्हाला नानकटाई ज्या आकारात हवी, बरेचदा गोलच असते किंवा चौकोनी जरी तुम्हाला हवी असेल तर करू शकता, किंवा उभट आकारामध्ये केली तरी चालेल. आपापल्या आवडीनुसार तुम्ही याचे शेप करू शकता. तर मी ह्या अशा पद्धतीचे शेप करून घेतलेला आहे. पेड्याच्या आकाराचे मी असा शेप करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं 2 नानकटाईमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे ती फुलते अशी. बेक झाल्यावरती छान फुलते. आणि ही आपण कढईतच करणार आहोत. खूप मस्त झाली होती, चवही छान लागते ह्या नानकटाईची. एकदा तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा, तुम्ही बाहेरून विकत आणायचा विचारच करणार नाही. आता याच्यावरती मी थोडेसे, माझ्याकडे बदाम होते त्याचे काप घालते. नाही घातले तरी चालते, किंवा टुटी फुटी जरी तुम्ही लावली तरी छान अट्रॅक्टिव्ह ते दिसतं आणि चवीलाही छान लागतं. त्यामुळे इथे मी माझ्याकडे थोडेसे बदामाचे काप होते, त्यामुळे मी इथे छान असे छोटे छोटे बारीक बारीक करून असे बदामाचे काप त्याच्यावरती लावलेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या बाकीच्या पण प्लेट्स तयार केलेल्या आहे. टोटल याच्यामध्ये 3 प्लेट झालेल्या आहे. या 2 आणि अजून 1 प्लेट आहे. आता कढई गरम झाली आहे, त्याच्यावरचं झाकण काढूयात आणि ही प्लेट त्याच्यामध्ये ठेवूयात आणि 15 ते 20 मिनटं मीडियम हीटवर छान असं बेक होऊ द्यायचं. 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता आपण ताट काढून घेऊया. आणि नानकटाई झाली हे कसं तयार करायचं ते झाली हे कसं चेक करायचं, त्याच्यावरती असा हात लावायचा. ती कडक अशी होते, कडक लागते हाताला. गॅस बंद करून घ्यायचा. हे बघा, सुरुवातीची नानकटाई बघा कशी होती, बेक व्हायच्या आधीची, आणि बेक झाल्यानंतर बघू शकता किती छान अशी फुगलेली आहे, मस्त झालेली आहे. आता बघा, हात लावून बघते मी, छान तयार झालेली आहे, अजिबात हाताला चिकटत नाही. आता आपण ही प्लेट साईडला करून घेऊयात, थंड करायला घेऊयात. बघू शकता छोटीशी होती, आपण छोटी नानकटाई केली, बेक होऊन केवढी मोठी तयार होती. आता काय करायचं, हे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरच काढायचं. बघू शकता किती सुंदर झाली आहे. आता याच कढई गरम असताना दुसरी प्लेट लगेच ठेवून द्यायची. 3 प्लेट झालेल्या आहेत याच्यामध्ये. त्याच्यावर झाकण ठेवूयात, दुसरी प्लेट थंड होईल. ही पण 20 ते 25 मिनिटानंतर काढायची. ही सुद्धा बघू शकता छान तयार झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही पण चेक करायची झालेली आहे की नाही तयार, हाताला चिकटत नाहीये. हे बघा, दुसरी सुद्धा प्लेट मस्त छान फुगलेली आहे आणि परफेक्ट अशी झालेली आहे. अशा टोटल 3 प्लेट झालेल्या आहेत आणि थंड झालेल्या आहेत. बघू शकता नानकटाई किती सुंदर झालेली आहे. आता बघू शकता खूप सुंदर झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही बॅक साईडने बेक झाली पाहिजे, खूप काळपट करायची नाही. आता मी तुम्हाला तोडून दाखवते, खूप सुंदर लागते चवीला. हे बघा किती सुंदर अशी झालेली आहे, अगदी बाजारात विकत मिळते तशी झालेली आहे. चवीला ते एकदम परफेक्ट. त्यात आपण डालड्यात न करता साजूक तुपात केलेली आहे, त्यामुळे चव ते एकदम सुंदर लागते. छान अशी आता ही एका डब्यात भरून ठेवायची. महिनाभर छान टिकते. महिनाभर राहणारच नाही, ही 2 दिवसात संपून जाईल. पण अशी थंड झाल्यावरती छान अशी डब्यात भरून घ्यायची. जाता येता मुलं खातात, मोठ्या नाही. मध्ये आधी काहीतरी गोड खायची लहर येते, अशाच एखादा तुकडा खाऊ शकता. जर तुम्हाला मैदा नसेल खायचा, तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्याही करू शकता. तर बघू शकता किती सुंदर अशी ही नानकटाई झालेली आहे. मुलं तर एकदमच खुश होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, ज्यांच्याकडे लहान मुलं असेल, ज्यांना नानकटाई खूप आवडते, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रमाण परफेक्ट आहे, अजिबात तुमची नानकटाई चुकणार नाही. व्यवस्थित प्रमाण तुम्ही बघून जर नानकटाई केली तर छान अशी तयार होईल. चला भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. किती छान दिसत आहे, मस्त अशी डब्यात भरून ठेवायची. मुलं पण खुश, सगळेच खुश. चला तर भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.